यानंतर एक नजर टाकूयात झटपट बातम्यांवर। कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी मेडिकल कॉलेज ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत मोर्चा काढत घटनेचा निषेध केला। डॉक्टरांची संघटना माडनं या आंदोलनाला समर्थन देत संपात सहभागी झाल्याचं जाहीर केलं। तर कोलकाता अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणेकडून निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करावा, आरोपींना अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी डॉक्टर्सनी केली। कोलकात्यातील बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ संगमनेर परिसरातील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला। घटनेचा तपास जलद पूर्ण करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। श्रीरामपुरात रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त विधानामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या पार्श्वभूमीवर शहरातील छत्रपती शिवाजी चौक आणि मौलाना आझाद चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। जर्मनीमध्ये वाहन चालकांसह इतर क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध आहे। त्यासाठी महाराष्ट्रातील कुशल मनुष्यबळ पुरवलं जाणार आहे। यासाठी महाराष्ट्रातून पहिल्या टप्प्यात 10,000 तरुणांची निवड केली जाईल। मुंबईत रखडलेल्या 233 झोपडपट्टी पुनर्वसन योजना आता पूर्ण केल्या जाणार आहेत। मुंबई महानगरपालिका, म्हाडा, MMRD आणि MSRDCच्या माध्यमातून या योजना पूर्ण करण्यात येतील। याद्वारे जवळपास 51,517 झोपड्यांचं पुनर्वसन केलं जाणार आहे। मुंबई शहर झोपडीमुक्त असावं, झोपडपट्टी मुक्त असावं असं ध्येय असायला हवं असं मत व्यक्त करत महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र कायद्याच्या कठोर आणि काटेकोर अंमलबजावणीवरती खंडपीठानं भर दिला। त्यानुसार कायद्याचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे असं कोर्टानं निर्देश दिलेत। राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाला नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी वारंवार CSR निधी देण्यासाठी इच्छुक असतात। मात्र तो निधी कशा पद्धतीनं घ्यावा, त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं करावी याबाबत कोणतंच धोरण नसल्यामुळे हा निधी स्वीकारण्यासाठी विभागाला अडचणी येत होत्या। मात्र आता त्याबाबत ठोस धोरण तयार करण्यात आल्यानं राज्यातील आरोग्य सेवेसाठी कॉर्पोरेट कंपन्यांची मदत घेणं सोपं होणार आहे। बीडच्या तेलगाव नंतर परळी शहरात शिवस्वराज्य यात्रेत मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत स्टेजवरती गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका सांगा असं म्हणत 1 मराठा लाख मराठ्यांची घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी मराठा आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बुलढाण्यामध्ये ठाकरे गटानं हल्लाबोल आंदोलन केलं। सोयाबीन आणि कापसाला हेक्टरी 5,000 रुपये अनुदान मिळावं, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत शेतकऱ्यांना त्रास देऊ नये या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। कल्याण डोंबिवलीतल्या 27 गावात नागरिकांसाठी क्लस्टर योजना राबवण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या प्रस्तावावरती आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्यात। घरगुती वादातून महिलेवरती कोयत्यानं सपासप वार केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यातल्या नांदुरा न्यायालयासमोर घडली आहे। दुसऱ्या बायकोकडून झालेल्या अपत्याच्या वादातून ही घटना घडली आहे। वेळीच उपस्थितांनी मदत केल्यानं महिलेचा जीव वाचला। पीडित महिलेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून दौंड शहरातील तुकाईनगर भागात राहणाऱ्या नागरिकांकडे नगरपालिकेनं दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येतोय। या विरोधात तुकाईनगरच्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेत गोंधळ घातला। बुलढाण्यातील नागापुरात पाण्यासाठी महिला आक्रमक झाल्या। पावसाळ्यात सुद्धा पाणी मिळत नसल्यामुळे संतप्त महिलांनी नागापूर ग्रामपंचायतीत जाऊन सरपंच आणि ग्रामसेवकाला जाब विचारला। मलकापुरात बार बंद करण्याची मागणी करत महिलांनी उपोषण सुरू केलं। जोपर्यंत बार बंद करणार नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला। जालन्यामध्ये मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। बदलत्या वातावरणानं होणाऱ्या नुकसानीची मागणी करत हे आंदोलन करण्यात आलं। भंडाऱ्याच्या गराडा खुर्द गावातील रेशन दुकानदार गेल्या अनेक वर्षांपासून मृत नागरिकांच्या नावाचं धान्य घेत आहेत। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवताच प्रशासन खडबडून जागं झालं। या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे आणि चौकशीत दोषी आढळल्यास रेशन दुकान रद्द करण्यात येणार आहे। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 5 वर्ष कालावधीसाठी एकदाच मंडप परवानगी देण्याच्या धोरणातील जाचक अटी शर्ती रद्द कराव्यात। यासाठी शासन निर्णयात सुधारणा करावी अशी मागणी मुंबई पालिका गणेशोत्सव समन्वय समितीनं मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केली। त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर पालिकेनं आपल्या यासंदर्भातील परिपत्रकात बदल केलेत आणि गणेश मंडळांना महानगरपालिकेतर्फे यापूर्वी देण्यात आलेली मंडप परवानगीसाठी कोणत्याही अटी शर्ती विना 5 वर्षांकरता परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात यावी असं स्पष्ट केलंय।
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा वाढत्या लोकसंख्येवरती भाष्य केलं. 2 वर्ष थांबा असा प्रेमळ सल्ला अजित पवारांनी महिलांना दिला. लहान कुटुंब ठेवलं तर या योजनांचा फायदा तुम्हाला अधिक होईल असं ते म्हणाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पहिला हप्ता 2 दिवसांपूर्वी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला. रविवार सोमवार बँका बंद असल्यामुळे पैसे काढण्यासाठी ठिकठिकाणी महिलांची मोठी गर्दी बघायला मिळते. डहाणूच्या कासा येथील बँक ऑफ महाराष्ट्र आणि ठाणे जिल्हा बँकेच्या शाखेबाहेर 500 पेक्षा जास्त महिला सकाळपासून रांगेत उभ्या होत्या. लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सांगलीतील एका महिलेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मंगळसूत्राची राखी बनवून भेट दिली आहे. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी ही राखी सुपूर्द केली. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहावी अशी मागणी करत त्यांनी मुख्यमंत्र्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. लातूर जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली. त्यामुळे जिल्ह्यातील बँकांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या. लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या आधीच आलाय. त्यामुळे अहमदनगरात महिलांनी बँकांबाहेर गर्दी केली होती. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांची धांदळ उडाली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यावरती पैसे यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हिंगोलीत बँकांच्या बाहेर महिलांनी पैसे आले की नाही हे चेक करण्यासाठी आणि केवायसी करण्यासाठी मोठी गर्दी केली. चंद्रपुरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे. 2,81,000 लाभार्थी बहिणींचे अर्ज मंजूर झाले आणि या महिलांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. 10 दिवसांपूर्वी खारघरमधील एमजे ज्वेलर्सवरती रात्रीच्या वेळेस बंदुकीचा धाक दाखवून लाखोंची लूट करण्यात आली होती. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती आणि याच सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत पोलिसांनी गुजरात, सुरत, राजस्थान आणि रायगडमधून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 7,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. पुण्यातल्या विश्रांतवाडी भागातून ड्रग्सची तस्करी करणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी अटक केल्यानंतर ड्रग्सचं सेवन करणारे 119 जण रडारवरती आलेत आणि यातील 70 पेक्षा अधिक जणांना बोलावून पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. या कारवाईत तरुणांचा, त्यातही आयटी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या अनेकांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्यासाठी प्रकल्प सुरू करण्याकरता एका कंपनीची निविदा आली असली तरी हा प्रकल्प प्रत्यक्ष कार्यान्वित होण्यासाठी आणखी वर्षभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होईल असं सूत्रांकडून समजतंय.